गावकरी जमले, मानकरी आले, पांढरीतील करती माणसं जमा झाली. पाटील सरपंचांनी आलकट पालकट घातली. तरुण पोरढोरं आली आणि देशमुखांच्या अब्रूचा पंचनामा. त्यामुळं हौशा गवश्यांनी सुद्धा गर्दी केली. आजवर गावावर राज्य केलं, हुकूमत गाजवली, प्रतिष्ठा भोगली, मान सन्मान घेतले, छाती काढून मिरवले. त्यांच्या अब्रूवर टोची मारायला सगळे टपले. जयसिंगराव देशमुख गंभीर नव्हते, खचलेले नव्हते. नेहमीच्या ऐटीत ते चावडीवर आले. नेहमीच्या शिरस्त्यानुसार त्यांनी गाव पांढरीला रामराम केला, पण कोणी रामरामाला प्रतिसाद दिला नाही. आता दडपण लोकांवर होतं. जयसिंगराव देशमुख नेहमीच्या झोकात बसले. सर्व माणसं खाली पाहत बसून होती. विषयाला कोणी हात घालत नव्हतं. शेवटी जयसिंगराव म्हणाले, काय रासकर पाटील, मूग गिळून किती येळगप बसणार, काय बोलाल का नाही? तसे पाटील भानावर आले. त्यांनी स्वतःला सावरलं, चाचरत बोलायला सुरुवात केली. जयसिंगराव देशमुख, गाव पांढरीचा तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही गावाच्या या पांढरीच्या नावाला बट्टा लावला. काय कोणाची आई बहीण तर उचलून नाही ना आणली? जयसिंगरावांच्या चपराकीनं सर्वच माणसं रक्तबंबाळ झाली. त्यांना ही अपेक्षा नव्हती. त्यांना वाटलं होतं जयसिंगराव आरोपानं बेजार होतील, घायाळ होतील, खाली मुंडी घालतील, गरिबासारखं वागतील. जयसिंगरावांचा फटका त्यांचा छुपा विरोधक शिवाजीराव मोहित्यांना चांगला झोंबला, कारण त्यांनी 2 वर्षामागं हुमगावच्या जत्रेत भर फडातून यमुना कोल्हापूर करणीला उचलून आणलेलं होतं. त्यावेळी जयसिंगरावांनी शिवाजीराव मोहित्यांना 5,000चा दंड ठोकला होता. त्याचं उट्ट काढायची संधी त्याला आत्ता मिळाली होती. तो गुरगुरला, एक वेळ बाय उचलणं चांगलं, पण तमासगिरणीला घरात ठेवणं चांगलं नाही देशमुख. चांगलं काय वाईट काय याचा हिसाब किताब करायचा अधिकार तुम्हाला नाही मोहिते. दुसऱ्याचा हात धुताना आपल्या हाताचं काळं लागणार नाही याची काळजी घ्यावी माणसाने. जयसिंगराव म्हणाले तसे शिवाजीराव मोहिते केकाटत म्हणाले, पाटील चावडी कशापाय बोलवली? याच्यासाठीच का? आम्ही बोलायला गेलो तर आमचेच आबरू काढतात देशमुख. तुम्ही काय बोलता का नाही? पाटलांनी अवसान एकवटलं आणि ते बोलायला उभे राहिले. माझ्या पांढरीतल्या लेकरांनो, आपल्या गावाचं नाव मोठं आहे, साऱ्या भागात लक्षण मोठं आहे. आजवर गावाला भागात मानाचं पान आहे, पण अलीकडं येडं वाकडं गावात घडायला लागलं. गावाचं मानकरी कमरेचं सोडून डोसक्याला गुंडाळायला लागलं. ए पाटील, नमनाला मनभर त्याल नागा जाळो. काय असन ते स्पष्ट आरोप करा. जयसिंगराव कडाडले. आता आम्हाला भ्या आहे का कोणाचं? आम्ही पाहिलं ना, गावाचं राखणदार भल्याबुऱ्याचं धनी, गावाची आबरू ती आमची आबरू. पाटील बोलत होते तसे जयसिंगराव मध्येच म्हणाले, पाटील आमच्यावरचा आरोप सांगा म्हणतोय, तुमचं गुणगान नकोय. त्याच्यासाठी चावडी भरवलेली नाही. आता मात्र पाटील खवळले. देशमुख तुम्ही या गावचं, जत्रेचा मान तुमचा, दसऱ्याचा मान तुमचा, पहिला विचार तुम्हाला, मानाचा नारळ तुम्हाला, पर तुम्हीच गावाचा तमाशा केला. कोणाकोणाला नाचवलं तेवढं सांगा. दसऱ्याला कधी तमाशा झाला होता का? तुम्ही केला. नाक कापलं गावाचं. पाटील कानात सोडावी लागल एवढं पब्लिक जमलं होतं. आता उघडं ठेवल्यावर बघणारच की. आवडलं म्हणून बघितलंय त्यांनी. देशमुख तिथवर ठीक होतं, पण तुम्ही नाची बायच वाड्यात आणून ठेवली. पाटलांनी आरोप स्पष्ट केला तसा शिवाजीराव मोहित्याला चेव आला. तो उठला आणि बोलायला लागला, ती बी कारभार या देशमुखाची करणी. मोहिते असं बोलता जयसिंगराव धावत सुटले. त्यांनी मोहित्याची छाती धरली आणि लाथा बुक्क्यांचा मारा केला. भाडव्या, आई बहन लेक सून अशी नाती नाहीच आहेत का? तोंडात जीभ आहे म्हणून शेण खातो का तू? 8-10 माणसांनी जयसिंगरावांना दूर केलं.
मोहिते रक्ताने भिजला होता. धाप लागली होती. तरी तो कुत्र्याच्या पिलासारखा केकाटत होता. पाटील, ही गावाची चावडी आहे का आखाडा आहे? कुणी हात टाकला बघितलं ना? न्याय द्या. अशा गुंडाला वाळीत टाका. तमाशात पोरी नाचवणाऱ्या देशमुखाला गावाच्या बाहेर टाका. होय, आम्ही न्याय देणारच आहे, असं म्हणून पाटील सरपंचाच्या कानाला लागले. न्यायदान मंडळाशी हितगुज केलं. जुन्या जाणत्या माणसांबरोबर बोलणं केलं. करत्या माणसांची विचार झाला आणि ते बोलायला उभे राहिले. माझ्या पांढरीतल्या लेकरांनो, आपल्या गावाचं नाव मोठं आहे, भागात दारार आहे, मान सन्मान आहे. पण आजवर झालं नव्हतं ते या गावात झालं. गावचं मानकरीच वाकडं पाय टाकायला लागलं. गावाच्या आबरूची खेरापत केली. पण रावापेक्षा गाव मोठा असतो, न्याय मोठा असतो. न्यायापुढं भ्या नसतं. न्यायापुढं लहान मोठा भेदभाव नसतो. ज्याचा हात मोडल त्याच्याच गळ्यात बांधला पाहिजे. म्हणून आज थांबा पाटील. आवाजाच्या दिशेने सगळ्यांच्या नजरा लागल्या. लोक टाचा उचलून बघायला लागले. पाटलांचे डोळे लाल झाले. आजवर कधीही असं झालं नव्हतं. पाटलांच्या न्यायाआड येण्याची हिंमत कोणीच केली नव्हती. कोण मायचा पूत पाटलाला उलटून बोललेला नव्हता. पंचमंडळींचा अपमान केलेला नव्हता. आज हा कोण टिकोजीराव आडवा बोलतोय? कोण र तू? पाटलांनी आग पाखडली. मी कोण हे महत्त्वाचं नाही आहे पाटील. मग आडवा का बोलला? न्यायाघरी अन्याय होऊ नये पाटील. रे बघे, तुला काय म्हणायचं आहे ते पुढे येऊन म्हण. गाव गाडा हो, ये चल पुढे ये. शिवाजीराव मोहिते मध्येच म्हणाला. तसा तो पुढे आला. त्याने हात जोडले. गावकरी मंडळी, लहान तोंडी मोठा घास घेतोय मी. आगळीक झाली तर पदरात घाला, पण बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून बोलतोय, असं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. तुमच्या गावाचं नाव मोठं, गावात एकी मोठी, गावाचा कारभार रामराज्यासारखा. करत्या माणसाच्यामुळे भागात गावाचा लौकिक. गावातल्या करत्या माणसांनी पेरलं ते उगवलं म्हणून गावाला लाख मोलाची किंमत आहे. सगळेच गावकरी गावाचा लौकिक ऐकून गप्प झाले. पाटलांनी तर उभी हयात न्यायदान करण्यात घालवली. सर्वांसाठी समान न्याय, घरासारखं गावाला मानलं. पाची बोटं समान नसली तरी 5 बोटं मिळून मूठ बनवून गावाचा विकास केला. गावाचं नाव वाढवलं. स्वतःच्या लेकरासारखी गावावर माया केली. गावात 18 पगड जाती धर्म, 12 बलुतेदार, पण गाव नांदतोय कुटुंबासारखा. या सर्वाचं कारण गावचे पाटील, गावचे मानकरी आणि गावची करती माणसं. पाटील आणि गावच्या करत्या माणसांनाही श्यामने बुद्धिचातुर्याने आणि वक्तृत्व कौशल्याने जिंकलं होतं. शेवटी श्याम तमासगीर होता. तमासगीर हा हजरजबाबी असतो. तमाशाच्या स्टेजवर बोलताना प्रॉम्प्टिंग नसतं, टचिंग नसतं. समोरचं पात्र आणि प्रेक्षक यांना विचारात घेऊन कथानक सुटू न देता बुद्धिकौशल्याने बोलायचं असतं. लोकनाट्य, नाटक यामध्ये काम करणारा कलावंत नाटकातल्या, लोकनाट्यातल्या पात्राशी समन्वय साधून बोलण्यात प्रवीण झालेला असतो. त्या नाटकात किंवा लोकनाट्यात सर्व प्रकारची, सर्व प्रवृत्तीची पात्रं असतात. नायक असतो तसा खलनायक असतो, चरित्र अभिनेता असतो, तसंच विनोदी पात्र असतं. त्याच्या मनोवृत्तीचा, प्रकृतीचा, प्रवृत्तीचा, वर्तनाचा अभ्यास झालेला असतो. त्यामुळे नाटकात किंवा लोकनाट्यात काम करणाऱ्या कलाकारांचा व्यक्तिमत्व विकास झालेला असतो. व्यक्तिभाव वाढलेला असतो. तो 4 माणसात अभ्यासपूर्वक विचार व्यक्त करू शकतो आणि आत्ता श्याम तेच करत होता. पाटलांनी आजवर न्यायदानाचं काम निस्पृहपणे केलं. जवळचा लांबचा विचार केला नाही. केलं ते न्यायदेवतेला समोर, गावचं कुलदैवत पिंपळेश्वर आणि वाकडेश्वराला स्मरून. गावकरी, पाटील, मानकरी यांना श्यामनी जिंकलं आणि मग त्यांनी विषयाला लीलया कुशलतेने हात घातला. देशमुख गावचे मानकरी, गावच्या जत्रेचे मानकरी, दसऱ्याचे मानकरी, देवाचे मानकरी, तसेच गावाचेही मानकरी. त्याच बुद्धीनं त्यांनी कर्तव्याने त्यांच्या गावावर माया केली. गावात उपाशी कोणी राहू नये, गावात अर्धपोटी कोणी राहू नये, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी, पणजोबांनी गावासाठी काही ना काही केलं.
हे पोरगं गोड बोलून देशमुखांचं गोडवं गायला लागल्याचं बघून शिवाजीराव मोहिते ताडकन उठला आणि म्हणाला, गावासाठी त्यांनी काय केलं हे ऐकायला गाव जमलाय का आत्ता? त्यावर मी बोलणारच आहे. तुम्हीला मी विनंती करतो, तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या. पटलं तर ध्यानी धरा, नाही पटलं द्या सोडून. आणि समजा तुमच्या गावाचा वेळ फुकट घालून वेडं वाकडं बोललो असं तुम्हाला वाटलं तर मला शिक्षा करा. श्यामच्या बोलण्याने सगळेच प्रभावित झालेले होते. हां, तर मंडळी, देशमुखांनी आजवर गावावर बापावानी माया केली, पण अलीकडे त्यांचा पाय घसरला. त्यांनी तमासगिरांना आश्रय दिला, तमाशातली नाची वाड्यात ठेवली. आजवर गावात असं घडलं नव्हतं ते त्यांनी केलं. गावाला बट्टा लावला, गावाचं नाक कापलं. हा गावाला बट्टा लावला, एक जण म्हणाला. याचा अर्थ स्पष्ट असा होतोय की देशमुख वाईट नाही आहेत. वाईट आहे तो तमाशा, तमासगीर, ती नाचीबाई. श्यामनं नेमका सवाल केला होता तसे पाटील म्हणाले, वय वय वय, तमाशा, तमासगीर, नाचीबाई वाईट. ठीक आहे, मग आता या तमाशाची जातकुळी आपण बघूया. असं म्हणून श्याम आपल्या शैलीदार वक्तृत्वात बोलायला लागला. महाराष्ट्राची कुलदैवत कोणती ते आपण पहिल्यांदा बघूया. कोल्हापूरची महालक्ष्मी, सांगलीची म्हाकुबाई, औंधची यमाई, पालीचा खंडोबा, म्हसवडचा सिद्धीनाथ, त्रिपुरीचा गोपाळनाथ, मुंबईची मुंबादेवी, मांढरदेवची काळूबाई, प्रतापगडची भवानी देवी, कुडाळचा पिंपळेश्वर, वाकडेश्वर ही आपली दैवतं. या दैवतांना प्रसन्न करण्यासाठी, मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी, देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण त्यांची गीतं गातो, ओव्या म्हणतो, भजनं म्हणतो, कीर्तन करतो, गोंधळ घालतो, भेदिक गातो, जलसे करतो, स्त्रीगीतं म्हणतो. वासुदेव गाणं गात नाचतो, गजगीतं होतात, धनगरी ओव्या होतात, यात्रा उत्सवात तमाशा होतो. मंडळी, या साऱ्या आपल्या लोककला आहेत. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी लोकांनी जोपासलेली कला म्हणजे लोककला. तुमचा माझा स्वाभिमान आहे हा. महाराष्ट्राची संस्कृती आहे ही, मग तमाशा वाईट कसा? महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ तमाशाच्या कलेचा जन्म आज झालेला नाही. मंडळी, 14व्या शतकात बिदरच्या बादशहानं सनद देऊन तमाशाचा गौरव केलाय. याचा अर्थ स्पष्ट होतो की ही कला 600 वर्षांहून जुनी आहे. 18व्या शतकात तर हा तमाशा बहरला, फुगला, फुलला, वाढला. आपल्या या सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीच्या शाहीर हैबती, सांगली जिल्ह्यातील भिलवडीच्या शंभूराजू यांनी उभ्या महाराष्ट्रात तमाशाचं नाव केलं. सांगलीचे संस्थानिक पटवर्धन यांनी 1883 साली विष्णुदास भावे यांच्याकडून पहिलं लिखित नाट्य लिहून घेतलं. मंडळी, तमाशा पेशवे काळात मोठ्या प्रमाणात या मातीत रुजला. विशेष करून दक्षिण महाराष्ट्रात तो जोमानं फोफावला. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात रसिक मान्य झाला. मग या तमाशाला वाईट कसं म्हणायचं? शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीत लोककलावंतांचा सिंहाचा वाटा आहे. हेरांनी लोककलांचा आश्रय घेऊनच मोगलांच्या गोटात प्रवेश करून बातम्या काढल्या. कोल्हापूरचे आधुनिक विचारवंत महाराजे शाहू महाराजांनी तमाशाला आश्रय दिला होता, हे तर आपण विसरू शकणार नाही. मग तमाशा वाईट कसा? शिवाजीराव मोहिते सावध होते. त्यांनी ओळखलं, हे पोरगं भारी आहे. गाव चावडी जिंकली, गाव जिंकला, न्यायमंडळ जिंकलं. ते पटकन उठले. मंडळी, हा माणूस तमाशाचं गोडवं गायला आलाय, आपण न्याय करायला इथं आलोय, याला हाकला. आता श्यामचा आवाज तिखट झाला. हे बघा महाशय, न्याय कोणाला नको आहे. मलाही न्याय पाहिजे म्हणून मी इथं आलो आहे. पण न्याय करताना अन्याय होऊ नये. या पाटलांच्या उतारवयात त्यांच्या हातून अन्याय होऊ नये म्हणून मला इतकं खोलात जावं लागतंय. पाटील, मी बोलतोय, याच्यात माझं काही चुकतं आहे का? त्यांनी थेट पाटलांचीच अनुमती मागितली. नाही रे पोरा, अरे जे मला माहिती नव्हतं ते तुझ्याकडनं कळलं. बोल बाबा, बोल तू. पाटलांनी अनुमती दिली आणि शिवाजीराव भडकला. तो म्हणाला, पाटील, हा कोण तमासगीर, 12 गावचं पाणी पिणारा हो?
त्याचं ऐकून घ्यायला गाव रिकामा नाही. श्याम या वाक्यानं बेजार झाला, पण शब्दात माधुर्य ठेवून लीनतेनं म्हणाला, मंडळी, मी कोण आहे हे पहिलं सांगतो. मी श्याम जोशी, ब्राह्मण. तुम्ही सगळे ज्यांना उच्च पदस्थ समजताना तो मी ब्राह्मण. विधी समारंभात ज्याच्या पायावर डोकं ठेवता, देवा एवढा मान देताना तो मी ब्राह्मण, कर्मठ ब्राह्मण. सगळेजण कानात प्राण आणून ऐकत राहिले. रामायण महाभारत मी वाचलंय, पोथ्या पुराणं पठण केलंय, अनेक धार्मिक ग्रंथ मी कोळून प्यायलोय. त्या आधारे मी सांगतोय, तमाशा वाईट नाही, तर तो राजमान्य आहे. ती महाराष्ट्राची स्वतःची कला आहे, जनतामान्य कला आहे ती. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, अनुभवलंय. दसऱ्याला गावात तमाशा झाला, किती पब्लिक होतं? का आलं होतं ते? भजन कीर्तनाला किती पब्लिक येतं? तमाशाला जनमान्यता आहे हेच याच्यावरनं सिद्ध होतं. एवढं नाव, जनमान्यता, लोकमान्यता, राजाश्रय हे मिळवण्यासाठी सर्व धार्मिक बुद्धिवादी विचारवंतांनी त्यासाठी कष्ट घेतलेत. लहरी हैदर, शाहीर बाबा खान, शाहीर नबीलाल, चांद मुलाबी, बाबालाल शेख, पठ्ठे बापूराव, राम जोशी, काळूबाळू, विठाबाई, बोरगावकर, मंगला बनसोडे अशा शेकडो कुशल कलावंतांनी परिश्रमानं त्यात खतपाणी घातलंय. गावची जत्रा, देवदेवतांचे उत्सव, सणसमारंभ यानिमित्त तमाशाचे खेळ केले आणि अजूनही होत आहेत. तमाशा म्हणजे 18 पगड जाती धर्म यांचा एकत्र संसार, सर्व धर्म समभावाचं खरं पीठ, सहकार्य, बंधुभाव, संबंधित कार्य याचं मोलाचं प्रतीक. पाठीला पोट बांधून रोज नवं गाव, नवी माणसं पाहत फिरणारं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. तमाशा म्हणजे लोकप्रबोधनाचं खरं साधन, लोकजागृती प्रबोधनाचं प्रगतीचं माध्यम, एकाच वेळी हजारो लोकांची करमणूक करून समाज शिक्षण देणारी महान शाळा. अशी ही कला सर्वश्रेष्ठ कला म्हटली पाहिजे, आणि त्यातले कलाकारसुद्धा. श्याम थोडा वेळ थांबला. अतिशय भावनाप्रधान होऊन म्हणाला, पत्नीकडे, मुलामाणसांकडे, घरादाराकडे पाठ फिरवून गावोगावी उपाशी पोटी, अर्धपोटी फिरत असतात हे तमाशातले कलाकार. जीणं असतं का ते? कोणत्या सुविधा असतात हो त्यांना? रात्रभर तमाशाचं जागरण, दिवसा पायाला चक्र. तमाशातला राजा दिवसा भिकारी असतो, पायपीट करतो, ओझी वाहतो. मंडळी, कनातीत प्रयोग करणाऱ्या कलाकाराचं त्यातल्या त्यात बरं जीवन असतं, पण जत्रेत तमाशा करणाऱ्याचं जीवन तुम्हाला माहिती आहे. घरोघर भाकरी तुकडा गोळा करून रात्री तमाशात राजा होणारे हे कलाकार हलाखीचं जीवन जगत असतात. श्याम लेखक होता, वग लिहित होता, कवी होता, कवनं लावण्या लिहित होता, तसा तो फरडा वक्ताही होता. तमाशा, तमाशातले कलाकार यांचं नेटकं चित्र त्यांनी उभं केलं. सगळेजण भारावून गेले होते. पाटील, सरपंच, न्यायदान मंडळ. देशमुखांनी आश्रय दिला ती तमासगिरी नाही, ती गरोदर आहे. गावोगाव डोक्यावर छप्पर नसलेल्या बाईला मुलगी म्हणून त्यांनी आश्रय दिलाय. मानवतेचं काम केलंय त्यांनी. समाजाने जे करायला हवं होतं ते त्यांनी केलंय. फार मोठं मन आहे त्यांचं, देवत्व आहे त्यांच्याजवळ. खऱ्या अर्थानं ते गावाचे मानकरी आहेत. देशमुखांना शोभेलचं काम त्यांनी केलंय. त्यात जर तुम्हाला गुन्हा वाटत असेल, वाईट वाटत असेल, तर त्यांना तुम्ही जरूर शिक्षा करा, वाळीत टाका, दंड करा, बहिष्कार घाला. पाटील, तुम्ही गावचे मुख्य न्यायकरी, तुम्ही जे कराल ते आम्हाला मान्य असेल. श्यामनं पाटलांना हात जोडले, पंचायतीला हात जोडले आणि बोलायला लागला. माझं बोलणं संपलंय. इथे मला बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, आणि तुमचं हे ऋण मी कधीच विसरणार नाही. श्याम खाली बसला. जयसिंगराव देशमुखांना आपल्या जावयाचा अभिमान वाटला, त्याच्या बुद्धिचातुर्याचा अभिमान वाटला. त्यांची छाती भरून आली.
आज श्यामनं सभा जिंकली होती, गावपंचायत जिंकली होती, गावाचं नाव राखलं होतं. तमाशा आणि तमासगिरांना त्यांनी आज प्रतिष्ठा मिळवून दिली होती. अभ्यास, विचार आणि भाषण याच्या जोरावर त्यांनी उभी पांढरी जिंकली होती. सर्वाहून महत्त्वाचं केलं होतं ते म्हणजे जयसिंगराव देशमुखांची अब्रू वाचवली होती. पण त्यांना राहून राहून कोडं पडलं होतं की श्याम अचानक सभेला आला कसा. थोडं डोकं खाजवल्यावर त्यांना कळून चुकलं की हे काम बकुळानीच त्याला बोलवून घेतलेलं असणार. त्यांना बकुळाचाही अभिमान वाटला. पोरगीनं बापाचं नाव वाढवलं होतं, तसं गुणी पोरगंसुद्धा तिने गाठलेलं होतं. वाचन लेखन करणारा ब्राह्मण, कविता कवनं करणारा लेखक, फड जिंकणारा ढोलकीवाला, सभा जिंकणारा वक्ता आणि न्याय करणारा वकील अशा सर्व अर्थांनी श्याम शिरोडकर उजवा ठरला होता. ते दोघं वाड्यावर आले तेव्हा बकुळा जागीच होती. ती भीत पुढे आली. काय झालं आबा? काय होणार, श्यामने फड जिंकला. मला वाटायचं हा ढोलकीच वाजवण्यात पाठायते, पण आज यांनी उभं गाव जिंकलं की. जयसिंगराव अभिमानानं म्हणाले. खरं वय पोरी, अगं उभ्या तमाशाची खानदानीच मांडली गावामोर. अडाणी माणसं, अभ्यास नाही, वाचन नाही, लिहणं नाही. एक वाईट म्हणतो म्हणून दुसऱ्याने त्याची री वाढायची. आज चांगली कुंडलीच मांडली यांनी तमाशाची. बकुळाला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटला. आबा आता मला रजा द्या. आता या येळाला रात किती झाली? नाही ते खरं आहे, पण तिकडे मसूरला फड चालू असेल, मला पहाटेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. नाही आता या वक्ताला नाही जायचं. सकाळी झुंजू मुंजू आणि अगोदर जा, पर आत्ता नाही निघायचं. काय ग बकुळे, श्यामला हिथं बोलवायचं डोसकं कोणाचं? कुणीच काही बोललं नाही. बकुळा तुझी बी कमाल आहे बरं का. सगळेजण खळखळून हसले. पहाटे श्याम उठला, आंघोळ केली. जयसिंगरावाचं दर्शन घेऊन निघणार तर पोलीस गाडी वाड्यासमोर उभी. पोलिसांना बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. फौजदार जगताप पुढे झाले. जयसिंगराव देशमुख आपणच ना? वय मीच. काय काम काढलं? श्याम शिरोडकरांना ओळखता का? अहो माझा जावई आहे तो. जयसिंगराव अभिमानानं म्हणाले. त्यांना अटक करायला आलोय. कुठं आहे त्यो? मीच आहे तो. श्याम पुढे झाला. अरे पर अटक कशा पाय, काय केलं काय त्याने? आमच्या ऐवजी त्यालाच का नाही विचारत? अहो आता मी काय सांगणार, मी कुठलाच अपराध केलेला नाही आहे. तर मग हौसा तमासगिरणीचा खून केला कोणी? कोण हौसा? श्यामनी उलट प्रश्न केला. सांगा यांना हौसा कोण आहे ते सांगा. अहो मिस्टर श्याम, तुमच्या फडातली हौसा नाना परब. तिचा खून झाला? श्यामला धक्का बसला होता. आता हे पण तुला माहितीच नसेल. अहो हे मला कसं माहिती असणार? रात्रीपासून तर मी इथेच आहे. तसे पुरावे निर्माण केले असतील. अट्टल गुन्हेगार निर्दोष सुटावे असं पुरावा निर्माण करतात आणि मग गुन्हा करतात. फौजदार साहेब तुम्ही शुद्धीवर आहे का? हो, कायद्याच्या कामात आरेरावी करायची नाही. मग आपण बेकायद्यानं वागा. अट्टल गुन्हेगार कोणाला म्हणता? या श्यामरावाला सांगता का एखादा या मागचा गुन्हा त्याचा? जगताप गप्प झाले. फौजदार साहेब आम्ही देशमुख होत. लय उन्हाळं पावसाळं पाहिल्यात. बोलताना बैजवर बोलाव. खाकी कपड्याची आबरू राखावी. माज येऊ देऊ नये. जयसिंगरावांच्या या बोलण्यानं जगताप मनातल्या मनात जळफळायला लागले. चला रे याला ताब्यात घ्या. फौजदार, आरकार करायला तुझ्या पुढ्यात उगवली का श्यामराव? 100-150 माणसं आहेत फाडत त्याचे. 15-20 लाखाचा बारदाना आहे. जगताप पुन्हा गप्प. मग श्यामच म्हणाला. आबा मी यांच्याबरोबर जातो, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय, मी बघतो स्वतः. बकुळाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. बकुळा तू रडू नकोस. तुला माहिती आहे मी निर्दोष आहे. पण हे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तरी मला जायला लागेल. श्याम स्वतः गाडीत जाऊन बसला. मग ते जगताप एकदम सरळ झाले. त्यांचा गैरसमज झालेला होता की जयसिंगराव देशमुखांच्या आड श्याम दडेल, गुंगारा देईल, बरोबर येणार नाही. देशमुखही टाळाटाळ करतील, दबाव आणतील.
पण तसं काहीच श्यामच्या समजूतदारपणामुळे घडलं नव्हतं. फौजदार थोडा थांबा. काय काय घडलंय काय ते तर समजू द्या. देशमुख, पहाटेची वेळ होती. मी माझ्या क्वार्टरमध्ये उमरजला झोपलो होतो तर पहाटे 3-3:30ला दरवाजा वाजला. दार उघडून बघतो तर बाहेर जीप उभी. तो नाना परब आणि पंढरीनाथ तिरमारे समोर होते. काय घडलं असं विचारलं तर पंढरीनाथ तिरमारे म्हणले, खून झालाय. तसाच निघालो, थेट मसूर गाठलं तर तिथं ह्या शामरावाच्या तंबूत हौशीचं प्रेत होतं. अंगावर कुऱ्हाडीचे घाव होते. नाना परबानं ओरडून आरडून गाव गोळा केलता. श्याम शिरोडकरनं खून केल्याचा त्यांनी संशय घेतला. आम्ही गुन्हेगाराला येळ मिळू नये म्हणून वेळ न घालवता इथं आलो. ते तुमचं बरोबर आहे हो, पण इथंच कशी आला तुम्ही? नाना परबानं सांगितलं. म्हणला तो कुडाळा देशमुखांकडं असन. त्या माईला त्या नाना परबाचे चांगला अरबी घोडात लावतो त्याला. काय म्हणला? तुम्हाला नाही काय म्हणलो. जावं तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. जयसिंगराव देशमुख असं म्हणतात जगताप श्यामला घेऊन जीप काढून तिथून निघून गेले. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.